राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरेंविरोधात सूर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. अजितदादांची सुद्धा तीच इच्छा होती. पक्षाचा विचार करून तटकरेंनी पद सोडावं, रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद, तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय. अंजली दमानिया यांचं मोठं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायचे असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू, रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. उमेश पाटील कुणालाच घाबरत नाही. दादांच्या मृत्यूनंतर शपथ कोण घेणार, मंत्री कोण बनणार, लगेच चर्चा सुरू झाल्या. दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन कुणी केले त्याचा शोध घ्या, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची मागणी. अजितदादांच्या पश्चात पक्ष सांभाळायचे, सर्वांनी शांततेत घ्यावं, रुपाली ठोंबरेंच्या आरोपानंतर छगन भुजबळ यांचा सल्ला. पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशीही प्रतिक्रिया. प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवारांसोबत भेट झाली असेल. प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती नाही, छगन भुजबळ यांची माहिती. तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल दिल्लीत असल्यानं बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती. सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा सपकाळांचा दावा. सुनेत्रा पवारांचा अवमान करण्याचा संदर्भ नव्हता, सपकाळांचं स्पष्टीकरण. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदला असा सल्ला दिला नाही, दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. प्रशांत किशोर आणि दादांचे चांगले संबंध होते म्हणून ते भेटायला आले होते, दत्तात्रय भरणेंची माहिती. सुनेत्रा पवारांनी अजूनही अर्थ खातं का मागितलं नाही, सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडली पाहिजे, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. दादांच्या पक्षाच्या वतीनं कोणतीही भूमिका घेतली जात नाही म्हणून काँग्रेसकडून असं बोललं गेलं असावं, गुंगी गुडिया टीकेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मोदींकडून खासदारांच्या भेटीगाठी सुरू असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले, मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक, कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणणार, ठाकरेंची माहिती. पंतप्रधान मोदींचा भिवू नकोस मी पाठीशी, हा संदेश कुणाला, उद्धव ठाकरेंचा सवाल. सुनावणी सुरू असताना मोदींचा संदेश ही गंभीर बाब, कोर्टाच्या निदर्शनास आणणार, ठाकरेंची माहिती. उद्धव ठाकरे महागद्दार, तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका. राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटण्यामध्ये चुकीचं काय, शिंदे सेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं प्रत्युत्तर. तर अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटल्यानं त्यांचे बॉस बदलले का, रामदास कदमांची टीका. फडणवीसांची तक्रार करायला शिंदे मोदींना भेटले, एकनाथ शिंदेंना फडणवीसांचा त्रास, नाना पटोले यांची प्रतिक्रिया. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोदी शहा ठरवतील तसंच होणार, दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची सेना हे मोदी शहांचे पक्ष. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवरून राऊतांची टीका. पंतप्रधान मोदी विरोधकांना वेळ देतात, मोदी खासदारांना भेटल्यानं राऊतांचा तीळपापड, नवनाथ बन यांचा राऊतांवर निशाणा. परदेशी निधी सुधारणा विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध. FCRA बिल आमच्यावर लादू नका, संसदेच्या संयुक्त समितीकडे बिल द्यावं, एकमतानं यावर मार्ग काढता येईल, सुप्रिया सुळेंची भूमिका. शरद पवारांचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार. महाराष्ट्रातील प्रश्नासंदर्भात सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेत पंतप्रधानांना भेटणार, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. दिल्लीतील CJPच्या आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी SIT स्थापन करा, पॅलेट गनचा वापर कसा झाला याची पारदर्शक चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. मला अटक करण्याचा डाव आखलाय, मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ, मनोज जरांगे आक्रमक. कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही, मी ओबीसी एवढाच मराठ्यांच्याही जवळचा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याबाबत बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी आरोप केला होता. लक्ष्मण हाकेंनी वैयक्तिक पातळीवर टीका करू नये, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. तर जरांगेंचे गैरसमज दूर करू, शिवाय बावनकुळेंवर बोलताना जरांगेंनी शहानिशा करावी, प्रसाद लाड यांचा सल्ला. मुख्यमंत्र्यांचे सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलन, आर्थिक नोंदींच्या सखोल चौकशीचे आदेश. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना.
आमदार सुरेश धस यांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल, तर माझी बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. शासकीय बैठकीसाठी महिला उपनगराध्यक्षांऐवजी त्यांच्या पतीची हजेरी. बीडच्या परळीमधील एकात्मिक आरोग्य समितीची बैठक वादात. कोणतंही पद नसताना राजा खान उपनगराध्यक्षांच्या खुर्चीमध्ये बसले. पतीनं बैठकीला हजेरी लावल्यानं उपनगराध्यक्ष खैसर खान यांचं पद धोक्यात. नाशिक पालिकेच्या महासभेमध्ये खड्ड्यांवरून नगरसेवक आक्रमक. बॅनर घेऊन नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. महासभेमध्ये नगरसेवकांचा गदारोळ. खारघरमध्ये राज्य सरकारकडून सिडको मार्फत मेघालय सरकारला नवीन मेघालय हाऊस भूखंड हस्तांतरण सोहळ्याचं आयोजन. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून सुद्धा शिंदे कार्यक्रमाला गैरहजर. सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. कागलमध्ये होणाऱ्या सभेमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तत्काळ काढून घेण्याची मागणी. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. आंदोलन करण्याचा इशारा. बुलढाण्यातल्या खामगावमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमामध्ये अंबादास दानवेंची उपस्थिती. भाजपा आमदारांसह अंबादास दानवेंच्या हजेरीनं भुवया उंचावल्या. राज ठाकरेंचा 9 ऑगस्टला रायगड दौरा. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. माणगाव पेण पनवेल मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार. लोकसभेतील खासदारांसाठी काँग्रेसकडून व्हीप जारी. सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. 10, 11 आणि 12 ऑगस्टला लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. या काळात डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची शक्यता. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआयकडून दिल्लीच्या जलदगती न्यायालयामध्ये 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. या 13 जणांमध्ये लातूरच्या 3 जणांचा समावेश. IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. तुम्ही डिग्री नव्हे तर स्वप्न घेऊन जात आहात. तुमच्या कार्यावरच विकसित भारताचा पाया रचला जाईल. पंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांना संबोधन. मोदींच्या नेतृत्वात डिजिटल व्यवहार आणखी वाढले. अर्बन बँकिंग क्षेत्राला आम्ही विकसित करतोय. बँकिंग सेवा आता आधुनिक होणार. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. शहांच्या हस्ते NUCFDCच्या कार्यालयाचं उद्घाटन.